मंडली गवर्दे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. अहो अर्जुनाची पाती परिसणाय योग्य होती, तीही कृपा करून संती अवधान द्यावे. या ठिकाणी संत ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीच्या प्रारंभी श्रोत्यांची विनवणी करतायत. श्रोते म्हणजे ज्ञानेश्वरांच्या दृष्टिकोनातून प्रत्यक्ष महेशाची मूर्ती आहे. 9व्या अध्यायामध्ये म्हटल्याप्रमाणे प्रभो तुम्ही महेशाची या मूर्ती आणि मी अर्च तसे अल्पमती. मी अत्यंत अल्पमती आहे, तसा मी निर्बुद्ध आहे, मी अज्ञानी आहे आणि तुम्ही सर्व श्रोते सर्व ज्ञानचा समाजी असेही त्यांनी म्हटले. तुम्ही सर्वज्ञ आहात, मी अज्ञ आहे आणि तुम्ही सर्वज्ञ आहात. या ठिकाणी माऊलींनी अत्यंत विनम्रपणाने आपली भूमिका प्रकट करताना स्वतःकडे किती कमीपणा घेतलेला आहे, अल्पता घेतलेली आहे आणि समोरच्या श्रोत्यांना अत्यंत श्रेष्ठ दर्जाचं महत्व प्रत्यक्ष एखाद्या महाकवीप्रमाणे किंवा एखाद्या संतांच्या मांदियाळीप्रमाणे दिलेलं आहे. माऊलींच्या समोर विविध प्रकारचा समाज होता, तो बहुजन समाज होता असं मी म्हणेन. आणि या सर्व बहुजन समाजातील तपोवृद्ध, ज्ञानवृद्ध आणि वयोवृद्ध असणाऱ्या समाजातील लोकांना माऊली अवधान देण्याची विनंती करतायत. हे आवाहन आहे. 2 प्रकारच्या गोष्टी असतात, एक आवाहन आणि दुसरं आव्हान. आव्हान हे युद्धासाठी दिलेलं असतं, पण आवाहन म्हणजे समोरच्या समाजातल्या लोकांना त्यांच्या अंतर्मनाला सुंदर संवादाच्या दृष्टिकोनातून फुलवलेलं असतं. त्याला आवाहन असं आपण म्हणतो. ज्ञानेश्वरीची आवाहकता असा एक स्वतंत्र विषय या ठिकाणी करता येईल की ज्ञानेश्वरीची आवाहकता काय, इव्होकेटिव्ह पॉवर काय, कोणत्या कोणत्या लोकांना ज्ञानेश्वरी ही प्रभावित करू शकते आणि आवाहित करू शकते. जसं आपण देवतांना आवाहन करतो तसं माऊलींनी समाजाला आवाहन केलेलं आहे आणि विनंती केलेली आहे की अर्जुनाची पाती. या ठिकाणी श्रोता अर्जुन आहे आणि वक्ता गोपाल कृष्ण आहे, तेव्हा त्यांचा स्तर काय. अर्जुन काही सामान्य श्रोता नव्हे, तोही ज्ञानी आहे, तोही सर्व प्रकारच्या ज्ञानाच्या दृष्टिकोनातून संपन्न आहे. असा हा अर्जुनासारखा श्रोता आहे. परिसणा योग्य होती. ऐकण्यासाठी सुद्धा योग्यता पाहिजे, श्रवणासाठी सुद्धा योग्यता पाहिजे. येथे माऊली जेव्हा पुढे एका ठिकाणी म्हणतात की मोक्ष असे आयता श्रवणा माझी. सहज आयता मोक्ष श्रवणातून प्राप्त होतो, पण त्या श्रवणासाठी किती पात्रता पाहिजे. कारण आपण गोष्टी ऐकतो, लहान मुलं गोष्टी ऐकतात तेव्हा त्यांची पात्रता कमी असते. आपण म्हणतो तुला मी गोष्ट सांगतो असं म्हटल्यानंतर मुलं म्हणतात हं सांगा. मग सांगतात. एक होता राजा, त्याला होत्या 2 राण्या, एक होती आवडती एक होती नावडती. मग मुलं ऐकत राहतात, कारण त्यांची पातळी ही या ठिकाणची अशी असते की त्यांना कुठेतरी राजा राणी गुलाम त्यांचा प्रधान त्यातली एखादी आवडती राणी नावडती राणी या पातळीवर हे श्रोते असतात. त्यांना तत्वज्ञान सांगितलं तर कळणार नाही, कारण ती त्यांची पातळी नाही. म्हणून श्रवणासाठी सुद्धा स्तर आहे. जसे शिकण्याचे अध्यापनाचे स्तरभेद आहेत. जी गोष्ट आपण पहिलीला शिकवतो ती 10वीला नाही शिकवत. जरी आता एक संदर्भ मुद्दाम सांगतो की एक 2री 3रीच्या वर्गामध्ये एखादी कविता आहे मुलांना अभ्यासाला असलेली. चिव 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 रे तिकडे तू कोण रे, कपिला मावशी कपिला मावशी, माझा घरटा तू काय नेशी. ही छोटी कविता आहे. लहान मुलांना 3री 4थीच्या मुलांना कळते, कारण त्यांनी चिमणी कावळा पाहिलेला असतो. आणि मग चिमणीला मग पोपट बोले कागे तुझे डोळे ओले, काय सांगू बाबा तुझा माझा घरटा कोणी नेला. असं म्हटल्यानंतर लहान मुलांना ही चिमणी पोपट कळतं. पण
ह्या बालकवींची कविता आहे ही. या कवितेच्या शेवटी जेव्हा चिमणी म्हणते, नाही मला तुझ्या पिंजऱ्यात यायचं नाही, जळो तुझा पिंजरा मेला, त्याचे नाव नको मला, राहीनगी मी घरट्या विना, चिमणी उडून गेली राना. सामान्य मुलांच्या दृष्टिकोनातून ही साधी चिमणी आहे, पण हीच कविता जर 10वीला 12वीला किंवा पदवी पातळीवर शिकवायची असेल तर आपल्याला ही चिमणी नुसती चिमणी नाही, तर ही चिमणी म्हणजे एक स्त्री आहे असं सांगावं लागतं, किंवा हा अर्थ त्यातून सहज गवसतो. हा अर्थ मी मनाने आणला नाही, त्याच्यातच येतो. का? जेव्हा ती वेगवेगळ्यांना विचारते माझा घरटा कुणी नेला, ती असहाय्य असणारी एखादी स्त्री जेव्हा समाजामध्ये असहाय्यता, स्वतःला कोणी मदत करणार नाही म्हटल्यानंतर एक मदत करतो आणि तो म्हणतो माझ्या पिंजऱ्यात येतेस का. हा पिंजरा म्हणजे काय हो? ही पिंजरा म्हणजे गुलामी आहे. आणि जेव्हा ती म्हणते जळो तुझा पिंजरा मेला, त्याचे नाव नको मला, तेव्हा गुलामी चा स्वीकार न करणारी आणि स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारी ही स्त्री आहे असं आपल्याला यात लक्षात येतं. हे त्याला म्हणतात त्यातला कोनोटेटिव्ह मिनिंग, यातला सूक्ष्मार्थ, यातला प्रत्ययमानार्थ किंवा यातल्या प्रतीकातून व्यक्त झालेला अर्थ. इथे चिमणी साधी चिमणी नाही, ती प्रतीक आहे असं आपल्याला कळतं. आपल्या त्याच शब्दातून हे लक्षात येतं. हा स्तरभेद आहे, याला म्हणतात स्तरभेद. तेव्हा अशा प्रकारचा स्तरभेद ऐकणाऱ्यांच्या मध्ये असतो आणि म्हणून अर्जुनासारखा श्रोता आहे, कृष्णासारखा वक्ता आहे, तेव्हा श्रोता आणि वक्ता यांचा स्तर कसा आहे ते म्हणतात परिसणा योग्य होती, ऐकण्यासाठी योग्य. पण हे कोणतं ऐकायचंय? ही चिमणी कावळ्याची गोष्ट नाही ऐकायची. काय ऐकायचंय? यातून गूढ अशा प्रकारचं गीतार्थ, त्यातलं तत्व या ठिकाणी ऐकायचंय. आणि यासाठी प्रभू सखोल हृदय आपुले म्हणून या. सखोलता हा शब्द इथे मुद्दा मारलेला आहे. सखोलता म्हणजे ज्याला आपण डेप्थ असं इंग्रजीमध्ये म्हणतात, अत्यंत सूक्ष्म खोली ज्यामध्ये आहे असा शब्दांचा अर्थ, अत्यंत सखोल असलेला अर्थ जो आपल्याला कळू शकतो. हे समाजातल्या लोकांना ते म्हणतात तुम्हाला हे कळतं म्हणून मी बोलतोय. आणि मग आपण जे बोलतोय ते किती अत्यंत प्रेमाचं आहे आणि समोर असणारा श्रोता म्हणजे आई वडील आहेत जणू काही. आणि मुलगा बाळ बापाचा ताटी रेगे आणि बापा तेच जेवू लागे असं एका ठिकाणी विवरण माऊलींनी केलेलं आहे. तसं मी आई बापांच्या समोर बोलतोय, मग माझं चुकलं, बाळक बोबडा बोली आणि वाकडी विचुकी पावली, ते चोज करुणी माऊली पुरवी जेवी. लहान मुलगा हा नुकताच किंवा मुलगी नुकतीच उभी राहते आणि चालायला लागते, एक एक पाऊल चालते, एक एक शब्द बोलते, त्याचं कौतुक आई वडिलांना असतं. ते जरी एकच पाऊल जरी तो चुकत असला, माकत असला, खाली बसत असला किंवा खाली पडत असला तरी ते कौतुक करतात. तसं या ठिकाणी मी तुमच्या समोर एक धाडस करतोय गीतार्थ सांगण्याचं, पण तुम्ही माझ्या आई वडील आहेत, तुम्ही माझे चुकले तर क्षमा करा अशा पद्धतीने मी अंगीकारीला सज्जनी आपुला म्हणितला. एकदा तुम्ही मला आपला म्हटलं, माझा अंगीकार केला, म्हणजेच माझ्यामध्ये आणि तुमच्यामध्ये अंतरच राहिलं नाही. मी तुमचा झालो म्हणजे आता या ठिकाणी मला कितीही जरी माझं चुकलं तरी तुम्ही क्षमा कराल याची मला खात्री आहे. तरी उणे सहजे उपसाहला, माझं उणं देखील तुम्ही सहन कराल. आणि परी अपराध होतो आणिक एक आणिक आहे, पण अपराध एकच करणार आहे मी. कोणता अपराध आहे? सांगून अपराध करतात. कोणता अपराध आहे? कोणता गुन्हा आहे? जसं या ठिकाणी आधुनिक कवी नारायण सुर्वे म्हणतात की मी एकच गुन्हा केलाय, तो म्हणजे मी अक्षर शिकलोय, मी ज्ञान शिकलोय, मी हातामध्ये ज्ञानरूपी तलवार घेतलीये, हाच माझा गुन्हा आहे. सारस्वतानो जरा थोडासा गुन्हा करणार आहे. कोणता गुन्हा आहे? शिकण्याचा. तसं या ठिकाणी माऊली म्हणतात मी गुन्हा करणार आहे, तो कोणता? तर गीतार्थ सांगण्याचा. मी ते गीतार्थ कवळूप आहे. हा माझा गुन्हा असेल कदाचित, मी गीतार्थ सांगू शकणार नसेल, माझी क्षमता नसेल, पण तुम्ही माझं कौतुकच करणार आहात, माझं चुकलं तर मला सावरून घेणार आहात, त्यामुळं मला हा गुन्हा करायला आनंदच वाटतो.
ते अनावरण विचारिता वायाचे दिवसा उपनला चित्ता एरवी भानुतेजी काय खद्योता शोभा हाती. आणि मग माऊलींच्या प्रतिभेला बहर येतो. ते म्हणतात सूर्याच्या समोर काजव्याचं काय बरं तेज असणार आहे. सूर्यासारख्या प्रकाशमान असणाऱ्या एका मोठ्या ताऱ्याच्या पुढे काजव्याचं काय तेज आहे. काजवा तर लहानच आहे, पण त्यांनी काही चमकू नये का. की टिटिभू चाचूवरी माप सुये सागरी मी नेणतू त्यापदी प्रवृत्ती येथे. किंवा एवढा मोठा समुद्र आहे आणि समुद्रामध्ये एक टिटिवी आहे. ही टिटिवी एक थेंबर पाणी समुद्राचे घेते, तेव्हा एवढा सगळा सागर तिला तोंडातून घेता येईल का. ती काही अगस्ती ऋषी थोडीच आहे की जी सगळा सागर प्राशन करील. परंतु ती टिटिवी थोडस अगदी कणमात्र प्राशन त्या पाण्याचं करते का. सगळा सागर तिला घेता येणार नाही, परंतु मी देखील असंच एवढा मोठा गीतार्थ मी थोडक्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतोय. एवढा सगळा गीतार्थ मी माझ्या शब्दात मांडतोय, म्हणजे एका थेंबामध्ये मांडतोय. ऐका आकाश गिवसावे, आकाशाला गवसणी घालणारं कोण आहे. आणि म्हणून गीतार्थाची थोरी स्वये शंभू विवरी. आणि हा गीतार्थ प्रत्यक्ष शंकर आपल्या पार्वतीला सांगतोय. आणि तिथे देखील शंकर म्हणतात जैसे का रूप तुझे नित्य नूतन देखिजे. या ठिकाणी या गीतार्थाचा प्रारंभ करताना एका पती पत्नीच्या सुसंवादातून तो केलेला आहे. आणि मग हा वेदार्थ सागर, एवढा मोठा वेदार्थाचा सागर मला कवळता येणार नाही. आकाशाला गवसणी घालण्याची क्षमता कोणत्या एखाद्या छोट्या पाखरामध्ये चिटपाखरूमध्ये असणार नाही, एका मशकामध्ये असणार नाही. परंतु या ठिकाणी मी देखील हा वेदार्थ मानतोय. जयानिद्रिताचा घोरू. या ठिकाणी दयानिद्रिताचा घोरू, निद्रिताचा घोरू म्हणजे यस्य निश्वसितम वेदा असं म्हटलेलं आहे. वेद म्हणजे भगवंताचे निश्वास आहेत आणि भगवंताच्या निश्वासाने जे वेद प्रगट झाले त्या वेदाचा तात्पर्यार्थ गीतेमध्ये आहे. म्हणून तैसे हे नित्य नूतन देखील गीता तत्व प्रत्यक्ष अनुवादाला, ज्या ठिकाणी प्रत्यक्ष कृष्णाने वेदाचा अर्थ सांगितला तो अर्थ अगाध आहे. आणि ज्या अर्थातून वेद देखील वेडावतात तो मी मतिमंद काय होय. तो मी माझ्यासारखा अल्पमती असलेला तो काय सांगू शकतो. परंतु तरी मी हे प्रयत्न करणार आहे. कारण अपार कैसेनी कवळावे, महातेज कवणे धवळावे, गगन मुठी सुवावे मशके केवी. एखाद्या मशकानी आकाशाला गवसणी घालणं कसं शक्य आहे असं कोणी म्हणतील, परंतु मी हा प्रयत्न करतोय. तो का, एकच आधार आहे माझ्या समोर. कोणता. माझ्या समोर संत बसलेले आहेत, श्रेष्ठ सज्जन बसलेले आहेत आणि हे सानुकूल आहेत, मला अनुकूल आहेत, माझं चुकलं तरी क्षमा करणार आहेत. आणि म्हणून एरवी तरी मी मूर्खू, मी एरवी मूर्खच आहे. पण जर काही थोडाफार विवेक झाला असेल तर त्या विवेकाचं जर कारण कोणतं असेल तर प्रत्यक्ष संत माझ्या समोर आहेत. हा मला जर विवेक झाला किंवा मला काही जर थोडी सुबुद्धी सुचली तर त्याचं श्रेय मी समोरच्या संतांना देणार आहे. म्हणून ते म्हणतात परी येथ असे एकू आधारू तेनेची बोली मी सधरू जाई सानुकूल श्री गुरु ज्ञान देवो म्हणे एरवी तरी मी मूर्खू जरी जाहला अविवेकू. असा पाठ अनेक ठिकाणी आहे, परंतु एका प्रतीमध्ये रामदास डांगे यांना विवेकू हा पाठ आढळला आणि त्यांना तो योग्य वाटला. मला देखील तो योग्य वाटतो. एरवी तरी मी मूर्खू जरी झाला विवेकू तरी संत कृपा दीपकू सोज्वळू असे. माझ्यामध्ये जर काही सुबुद्धी झालीच असेल तर तो प्रताप माझा नाहीये, ते संतांच्यामुळे मला हा विवेक सुचला. कारण पुढे सगळीकडं सोनं एखाद्या लोखंडाचं झालं त्याचं कारण परीस असं संदर्भ पुढे आलेले आहेत. पुढे 2-3 दृष्टांत आले, ते जर आपण लक्षात घेतले. लोहाचे कनक होय हे सामर्थ्य परिसचे आहे की मृतेही जीवितला हे अमृत सिद्धी. एखाद्या मृताला जिवंत, एखादा मृत झाला किंवा मेलेला माणूस जिवंत झाला, त्याला मेलेल्या माणसाचं महत्व नाहीये,
तर अमृताचं महत्व आहे किंवा अमृतामुळे तो जिवंत झाला, अमृत त्याला कारणीभूत आहे. तसं लोहाचं कणक झालं त्याला परीस कारणीभूत आहे. तसं मला जर काही चांगलं सुचलं तर त्याला तुम्ही कारणीभूत आहात, संत कारणीभूत आहेत असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि म्हणून हे वस्तू सामर्थ्य शक्ती नवल काही अशा पद्धतीने जया ते कामधेनू ऐशी माये तयाशी अप्राप्य काही आहे. म्हणून मी प्रवर्तोला हे ग्रंथी ये तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनमितू असे. आणि आता अवधान देण्यासाठी या ठिकाणी वर्णन करतायत की मी एक दारू यंत्र आहे, तुम्ही बोलवावं आणि मी बोलावं अशा पद्धतीने तुम्ही सूत्र हलवावेत आणि मी हलतोय. ज्याप्रमाणे मी तुमचाच अनुग्रहित आहे अशा प्रकारचे अत्यंत सुंदर आणि विनवत स्वतःच्या नम्रतेचा आविष्कार करणारी ही विनंती माऊलींनी केलेली आहे. आणि मग निवृत्तीनाथ या ठिकाणी येत आहेत. निवृत्तीनाथ बोलतात, अरे ज्ञानदेवा, आता बाकीचं बोलणं खूप झालं, तू आता कृष्ण आणि अर्जुन काय म्हणाले, धृतराष्ट्र काय म्हणाला ते सांग. तव श्री गुरु म्हणती राही हे तुझं बोलावे न लगे काही. आता ग्रंथात चित्त देई झड करी वेगा या बोला निवृत्ती दासू पाहुनी परम उल्हासू म्हणे परिये सामना अवकाशू देवोनिया. आणि इथून आता ज्ञानेश्वरी म्हणजे गीतेला प्रारंभ, गीतेच्या अनुवादाला प्रारंभ माऊली करतात. एवढी प्रस्तावना माऊलींनी केलेली आहे. या ठिकाणी आपण चिंतन थांबू. कुंडली कवरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.